जय श्रीराम. शुगर वर्सेस फॅट कोणतं डेंजरस याबद्दल मी तुम्हाला सांगणार. आता तुम्ही विचार करतच ना की शुगर खाल्ल्यानेच फॅट होतं. असं नाही मित्रांनो. शुगर वर्सेस फॅट दोघीमधून डेंजरस काय, सर्व खराब काय आपल्या शरीरासाठी याबद्दल सांगणार आहे. आता मित्रांनो बघायला गेलं तर खरं धोकादायक बघायला गेलं ना आपण तर शुगर म्हणजे साखर खूप खराब असते आपल्या शरीरासाठी. फॅट बद्दल मी सांगेल मी तुम्हाला पुढे. तुम्ही म्हणाल आता फॅट बद्दल काय नाही, फॅट नाही. आता मी तुम्हाला पुढे सांगेल. पहिले शुगरचं सांगून देतो. फॅट पेक्षा जास्त खतरनाक म्हणजे डेंजरस जी धोकादायक असेल ती शुगर आहे. कारण की मित्रांनो शुगरमुळे आपल्याला भरपूर असे काही आजार होऊ शकतात. बरोबर आहे. शुगर आपण जर अतिसेवन जे केले, शुगरचे आपण अतिसेवन केले तर आपल्याला डायबिटीस होऊ शकते. त्यानंतर मित्रांनो भरपूर अशी क्रेविंग आपली वाढत असते. त्यानंतर आपल्याला थकवा, ताण तणाव निर्माण होऊ शकतो. हे जास्त प्रमाणात शुगर घेतल्याने होत असतं. आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा, आपल्याला शुगर जास्त प्रमाणात खाल्ली तर आपल्याला हृदयविकाराचा बी धोका निर्माण होऊ शकतो. तर मित्रांनो कारण की जितकी कॅलरीज तुम्ही इंटेक करणार ना साखर खाऊ, तितकं तुमच्या शरीरामध्ये फॅट वाढत जाणार आहे आणि तुम्हाला धोका ठरत जाणार आहे. हे झालं शुगर बद्दल. आता फॅट बद्दल मी तुम्हाला सत्य सांगतो. फॅटला भरपूर जणांनी एकदम चुकीचं ठरवलं. पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो फॅट मध्ये दोन प्रकार असतात, हेल्दी फॅट आणि बॅड फॅट. फॅट बघायला गेला तर सर्वजण म्हणतात फॅट आहे, शरीरात फॅट आहे माझ्या, हे जास्त झालं. असं नाही मित्रांनो. शरीरामध्ये दोन प्रकारचे फॅट असतात, एक हेल्दी फॅट एक बॅड फॅट. हेल्दी फॅट आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं असतं. ज्यात आपल्याला ऑलिव्ह ऑइल झालं, शेंगदाणे आलं, या गोष्टीतून आपल्याला भेटत असतं. त्यानंतर मित्रांनो बघायला गेलं बॅड फॅट काय करत असतं, आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वगैरे या गोष्टी वाढवून देत असतं. जंक फूड आले, पिझ्झा बर्गर या आईस्क्रीम याच्यातून आपल्याला बॅड फॅट हे भेटत असतं. आता मित्रांनो बघायला गेलं ना शरीरासाठी गुड फॅट खूप गरजेचं आहे आणि बॅड फॅट हे काढायला पाहिजे आपण. पण आता बघायला गेलं तर मित्रांनो नुसतं शुगर आणि फॅटनी आपल्या शरीरामध्ये घालणं तर तुम्ही दिवसभरामध्ये किती कॅलरी इंटेक करता यावर बी सुद्धा डिपेंड असतं. म्हणून मित्रांनो एकच सांगणं आहे, तुम्ही जर विचार करत असणार की फॅट आपल्या शरीरात जास्त झालं, फॅटवाल्या वस्तू खाऊ नये, असं या वस्तू खाऊ नये याच्यामध्ये जास्त प्रमाणात फॅट राहतात, तर त्यानंतर तुम्ही इन्ग्रेडियंट बघता, काही वस्तू आली काही इन्ग्रेडियंट बघता त्यामध्ये बघता त्याच्यात इतकं फॅट आहे, हे फॅट आहे, सॅच्युरेटेड फॅट आहे. मित्रांनो एक तुम्हाला सांगा शरीरासाठी हेल्दी फॅट खूप गरजेचं असतं. बॅड फॅट तुम्ही खाऊ नका, जंक फूड वगैरे बंद करा, तुमच्या शरीरात बॅड फॅट जाणार नाही. पण हेल्दी फॅट जाणं खूप गरजेचं असतं. म्हणून फॅटला तुम्ही वाईट ठरवू नका. पण बघायला गेलं तर शुगरला तुम्ही वाईट ठरवू शकता, कारण की शुगर ही आपल्या शरीरासाठी खूप घातक असते. म्हणून मित्रांनो एकच सांगणं आहे, तुम्ही जी कॅलरी मेंटेन करता ना ती खूप महत्वाची आहे. ती मेंटेन करा म्हणजे तुमची शुगर आपोआप कमी होईल आणि शरीरात फॅट जाणं सुद्धा गरजेचं, पण ते हेल्दी फॅट जाणं गरजेचं आहे. तर मित्रांनो आजचा आपला असा विषय होता. विषय तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला परत सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.